हरि ओम. अखंडमंडलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. ओम. गुरुदेव रानडेंचं जे वाक्य आहे, वी कॅनॉट रिअलाइज अनलेस वी मेडिटेट, and we cannot meditate unless the object of meditation is realized by us. असं ट्रिकी थोडंसं. साक्षात्कार हवा असेल म्हणजे आत्मज्ञान हवं असेल तर ध्यान करायला पाहिजे. पण ध्यान कशाचं करायचं हे कळण्यासाठी आधी एक अंडरस्टँडिंग पाहिजे असं त्यांना म्हणायचं. कारण ध्यान करतो वगैरे ठीक आहे, स्टिलनेस ध्यानामध्ये अपेक्षित आहे, स्तब्धता. पण त्या स्तब्धतेला काहीतरी उद्देश असला तर त्या स्तब्धतेला अर्थ आहे. नाहीतर झोपेत आम्ही स्तब्धच असतो. त्यामुळे स्तब्धतेचा आम्हाला अजिबातच अनुभव नाही अशातला भाग नाही, अनुभव आहे स्तब्धतेचा. पण झोपेतून उठल्यावर ज्ञान होऊन उठलं म्हणून आनंदात उठत नाही माणूस. म्हणून केवळ अंतःकरणाची स्तब्धता प्रयत्नपूर्वक आणलेली किंवा अचानक प्राप्त झालेली त्याने काही सबस्टॅन्शियल हाताला लागतं अशातला काही भाग नाही. म्हणून साधकांमध्ये खूप कॅटेगरीज आहेत, खूपच. म्हणजे म्हणतात ना, व्यक्ती तितक्या प्रकृती. तशा साधकांच्या पण जितके साधक तेवढ्या प्रकृती. केवळ चिंतन करणारे, केवळ ग्रंथ वाचणारे, केवळ गुरूंच्या पायी समर्पित भाव ठेवून वावरणारे सगळेजण असतात. आणि आजूबाजूला याच्यातला भाग नाही, पूर्वापार होत. स्वामी विवेकानंद आणि गिरीशचंद्र घोष, GC म्हणत त्यांना. गिरीशचंद्र घोष हे रामकृष्णांचे अतिशय रामकृष्णांबद्दल भक्तिभाव असणारी व्यक्ती, वैयक्तिक आयुष्यात थोडीशी स्वैर वागणारी, नाटककार होते, प्रसिद्ध बंगालमध्ये त्यावेळेस. आणि पुढे जाऊन म्हणजे रामकृष्णांना अवतारी पुरुष म्हणून ज्यांनी खूप जास्त मानलं त्यातले ते आहेत, GC आहेत स्वतः. स्वामी विवेकानंद हे तसे वैचार प्रधान, विवेक प्रधान, त्यामुळे अवतारित्व त्यांनी मान्य करायला बरीच खळखळ गेली रामकृष्णांचं. रामकृष्ण स्वतः सांगत असताना पण ह्यांना अजून ते डायजेस्ट होत नव्हतं. निर्विकल्प समाधी प्राप्त झाल्यानंतर पण. आणि पुढे रामकृष्णांनी देह ठेवल्यानंतर ज्यावेळेला एकदा बेलूर आश्रमामध्ये, मठामध्ये वेदांत चर्चा चाललेली होती तत्वाबद्दल. सगळ्या संन्याशांना स्वामीजी शिकवत बसले होते आणि तेव्हा GC तिथे आले कुठून तरी. आणि ते सगळं आटपल्यानंतर स्वामी त्यांना विनोदाने असं म्हटले की तुम्हाला या सगळ्याची कधी गरज पडली नसेल. वेदांत चर्चा, मग तत्वस्वरूप कसं आहे, अनुभव कसा आहे, तो विचार करा, चिंतन करा. तुम्ही केवळ विष्णू कृष्ण करतच आयुष्य काढलं असं ते म्हण. कारण की भाव तेवढं पुरेसं आहे, बाकी काही मानण्याची मला गरज नाही, असं करून घेतलेली स्वतःची समजूत. चूक का बरोबर यात पडायला नको. म्हणजे आपण काय करायचं एवढं आपल्या हातात आहे, तोही चॉईस आहे. म्हणजे आपण काय करायचं म्हणजे कळल्यानंतर पण करायचं की नाही हा चॉईसच आहे. नाही करायचं म्हटलं तर नाही करायचं, सोडून देऊ. पण कळलंच नाही असं व्हायला नको, म्हणून हा सगळा प्रपंच आहे. या ऐका समजून घ्या. करायला जमेल हा की नाही हा भाग अजून एक डिफरंट आहे. करावं असं वाटेल की नाही हा पहिला भाग, आणि वाटलं तर जमतं किती हा दुसरा भाग. तसं ऑब्जेक्ट ऑफ मेडिटेशन समजून पुन्हा 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 घ्यायचं. आणि आमची प्रकृती तितकी जरी त्याला फॉर नसली तरी बुद्धी आम्हाला नाही अशातला भाग नाही. प्रकृती फॉर असणं नसणं हा दुसरा भाग. काही लोकांचं बुद्धीच
त्यालाच एक कडक चिलखत घातलेलं असतं की काही कुठलाही तीक्ष्ण बाण पण विचाराचा आतपर्यंत घुसत नाही, त्याच्या लागतच नाही, काय अपीलच होत नाही. का तर त्यांचं ठरलेलं असतं की आपण यात नाहीच पडायचं. एका संप्रदायाबद्दल एका मोठ्या महापुरुषांनी असं म्हटलंय, मी त्यातल्या सगळ्यांच्याच बद्दल एक घाऊक तिरस्कार करू नये असं एक वाक्य आहे वूड हाऊसचं. तसं घाऊक कोणाला नावं ठेवायचं कारण नाही की अख्खा संप्रदाय असा आहे असं म्हणायचं कारण नाही. पण बाय अँड लार्ज लोक परमार्थामध्ये बुद्धी बाजूला ठेवायची त्यांची टेंडन्सी असते. का तर त्यांना बाहेर सगळीकडे बुद्धी वापरून फार काही सक्सेस मिळत नाही, त्यामुळे इथे कुठेतरी सरेंडर करून टाकू, आणि सरेंडर केलं की देव बघून घेईल, गुरु बघून घेईल, अध्यात्म. मग ध्यान जरी करत असलो, तासनतास आम्ही ध्यानाला बसू, पण ध्यानात आम्हाला काय अनुभवायचं आहे ह्याच्याबद्दल आम्हाला सर्टन्टी असायची गरज न वाटणारे पण खूप लोक असतात. म्हणून जितक्या व्यक्ती तितक्या प्रकृती म्हणतो, त्याचं कारण हे की 2.5 3 तास 3.5 तास बसतात, पण काय करतात माहित नाही. आणि बाहेर आल्यानंतर त्यांच्या एकूण वागण्या बोलण्याला ज्ञानाची चमक दिसत नाही. समहाऊ ज्याप्रमाणे स्विच केल्यानंतर, ऑन केल्यानंतर लाईट चालू होतो, फॅन चालू होतो, तसं त्यांचा ध्यानाचा मोड स्विच केल्यानंतर ते तासनतास ध्यानाला बसू शकतात. आम्ही एक अर्ध्या तासाने हे होतो की बस झालं ध्यान असं आम्हाला वाटतं, आजचं झालं. पण त्यांना तसं वाटत नाही. इतकं युज टू होते बॉडी अँड माइंड. तुम्ही ज्या प्रकारामध्ये त्याला सवय लावाल, त्यामुळे भावाचा हा एक फायदा आहे की जर का तुम्ही भाव दृढ असेल तुमचा की गुरूंनी सांगितलं ध्यान करा, बाकी काही करत बसू नका विचार, की आम्ही ध्यानच करणार, काही विचार करणार नाही, मग ते त्या भावाच्या जोरावर ते तासनतास बैठक करणं साधू शकते. पण असं असलं तरी पुढे योगाचा त्या म्हणजे मन स्थिर करणं, शरीर कित्येक काळ स्थिर ठेवणं, ह्या मनाच्या आणि शरीराच्या सवयीचं त्याची परिणती आत्मज्ञानाच्या दिशेने होईलच असं सांगतो नाही. ती डायरेक्शन घ्यावी लागेल ठरवून. भाग्यवशात एखाद्या व्यक्तीला आतून ती समज निर्माण होऊ पण शकेल की नाही आता असं करायला पाहिजे, आपण एवढा काळ असं करत आलो, बसत आलो, अजून काही प्राप्त नाही झालं, मग आता का नाही झालं ह्याच्याबद्दल थोडं चिंतन करू, शास्त्र काय म्हणतंय बघू, गुरु काय सांगतात ऐकू, आणि याच बैठकीला आता एक अजून फोर्टिफिकेशन म्हणतात तसं करायची आवश्यकता आहे, अशी जाण निर्माण होणं हे पण होऊ शकतं. पण एखादी व्यक्ती काहीच वेळ बसून सुद्धा, ध्यानाची प्रोसेस करून सुद्धा तिचं अंडरस्टँडिंग खूप चांगलं आहे असं होऊ शकतं. म्हणून सगळ्या प्रकारच्या प्रकृतीची लोक असतात, आणि त्याच्यामध्ये मुख्य मार्ग काय आहे आम्ही पुन्हा पुन्हा समजून घेतो, आणि त्यालाच गुरुदेवांनी ऑब्जेक्ट ऑफ मेडिटेशन नीड्स टू बी रिअलाइज्ड बाय अस फॉर रिअलायझेशन, फॉर क्लॅरिटी इन द मेडिटेशन. नाहीतर घाव घालतो आहे आणि तो घाव कुठे बसतोय हेच माहिती नाही बुद्धीचा, असं नाही होता का? कुठे बसतोय आम्हाला माहिती पाहिजे. किती जोरात घातलं जाईल, आमची प्रकृती जेवढी सहाय्य करेल तेवढं करेल, आम्ही प्रयत्न जेवढे करू तेवढं होईल. ज्याप्रमाणे एखादं शस्त्र हे ते पुन्हा 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 वापरल्यामुळे जास्ती शार्प होतं, त्याप्रमाणे आमची मन आणि बुद्धी, शरीर पण जितकं आम्ही त्या डायरेक्शनला वापरू तितकं शार्प होत जाईल. म्हणून डायरेक्शन ठरवणं हे महत्वाची गोष्ट आहे, आणि ती डायरेक्शन रिफाईन करत जाणं. कारण ही काही बाह्य दिशा नाहीये, पूर्वेला चालत जा म्हटल्यानंतर सूर्य उगवला ती पूर्व म्हणून चालत गेलं, ती सोपी गोष्ट आहे. आतमध्येच सगळ्या गोष्टी आहेत. अज्ञान तरी कुठे आहे? आतमध्येच आहे. ज्ञान पण आतमध्येच आहे. त्यामुळे दोन्ही गोष्टी या अंतःकरणामध्येच असल्यामुळे त्याची दिशा, अज्ञानाचे लेयर्स जेवढे आम्ही रिफाईन करून काढत जाऊ तेवढं ज्ञान प्रकाशित होत जाईल. जसं ते दृष्टांत दिले जातात की एखादा मोठा दगड आहे, त्या दगडामधून मूर्ती कोरायची असेल तर मूर्ती कोरायला वेगळं काही आणावं लागत नाही, दगडातले अनवॉन्टेड पार्ट्स काढून टाकले की उरते ती मूर्ती. तसं अंतःकरणामध्ये
संपूर्ण अज्ञानाने अशातला भाग नाही, पण अज्ञानाच्या ज्या लेयर्स आहेत त्या काढून टाकलं की उरतं ते ज्ञान. ते गोंदवलेकर महाराजांना एकाने जे विचारलं होतं की आत्मज्ञान म्हणजे काय, तर त्याच्यावर त्यांचं जे उत्तर आहे की आज मला जे जे काही मी आहे असं वाटतं ते सगळं गेल्यानंतर जे उरतं ते आत्मज्ञान. म्हणून ज्ञानाबद्दलची प्रोसेस जी आहे ती प्रोसेस म्हणजे योगाची प्रोसेस ही एक गोष्ट म्हणजे अस्तित्वाची जाणीव धरणे ही आहे, आणि त्याच्याबरोबर मीशी संबंधित असलेल्या जणू काही माझंच इंटिग्रल पार्ट आहे असं वाटणार आहे अशा सगळ्या गोष्टी, पण त्या इसेन्शियली मी नाहीत अशा प्रकारे विवेक रूपाने खडगाने त्या बाजूला काढणं. डिडक्शन करत करत मी नाही, नेती 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 असं जे म्हटलं जातं, हे म्हणजे मी नव्हे, हे म्हणजे मी नव्हे, म्हणजे उरतं ते केवळ मी. अशा प्रकारे अंतःकरण विवेक प्रधान करणे. वज्रहृदयी सद्गुरु जेणे तारिलो हा संसार पुरू, म्हणून विशेष अत्यादरू विवेकावं. कुठले सद्गुरू आम्हाला तत्वापर्यंत पोहोचवतील? विवेक रूपी सद्गुरू पोहोचतील. मग बाह्य सद्गुरूंची आवश्यकता काय आहे? तो विवेक ते जागा करून देतात म्हणून. आमचा दिवा लावता आला तर आनंद आहे, काही प्रॉब्लेमच नाही. कुणाकडून उसणं आणून दिवा लावला पाहिजे असेल तर काही भाग नाही, पण आमचा नाही लागला एवढी वर्ष. तर अंधारात चचपडण्यापेक्षा कोणीतरी मिळत असेल प्रकाशाचा सोर्स, तो आम्ही का नाकारावा? तिथून घेऊन त्या विवेकाच्या प्रकाशामध्ये आम्हाला तत्वस्वरूपापर्यंत पोचायचं आहे. हा प्रवास मात्र आम्हालाच करायचा, गुरु नाही आमच्या. ऑन बिहाफ ऑफ अस गुरु कॅनॉट डू दॅट, कारण त्यांचं ते झालेलं आहे. कारण अज्ञान जे आहे ते माझ्या अंतःकरणामध्ये आहे, त्यामुळे त्याचा नाश पण व्हायचा असेल तर तो माझ्या पुरता मला करून घ्यायला हवा. जग काय अज्ञानाने भरलं आहे असं म्हणण्याचं कारण नाही. जगाचं अंडरस्टँडिंग माझ्या किंवा एकूण एक्झिस्टन्सचं अंडरस्टँडिंग माझ्या अंतःकरणात जे आहे त्याचं भूमिका ही संकुचित आहे, आणि त्यामुळे मला अज्ञानाची जाणीव आहे माझ्या. ज्यावेळेला ती निघून जाईल त्यावेळेला जे उरतं ते ज्ञान आहे. म्हणून वैचारिक ज्ञान किंवा एखाद्या विषय, हे थोडंसं ना आजचं इंटेलेक्च्युअल होणार आहे, आधीच म्हणजे थोडंसं तयारी ठेवूनच द्या करून, काही इलाज नाही म्हणजे. पण काही वेळेला तो किल्ला किती चढायचा हे पायऱ्या आधीच माहिती असलेल्या बऱ्या असतात, की आधीच माणूस तयारी करून ठेवतो की आपल्याला एवढं चढायचं आहे. तसं ज्ञानाची प्रोसेस ही इन कोर समजून घ्यायचं असेल तर आम्हाला बाकी सगळ्या भानगडी काढून टाकून विवेक प्रदान होऊन जस्ट ऑब्झर्व द सेल्फ ही प्रोसेस प्राधान्याने करावी लागते. तर ती करण्यासाठी म्हणून अंत्यकरणाची तयारी लागते. जर का ते विवेकाचं शस्त्र आम्ही तितकं पारजलेलं नसेल तर तो तितकं रिफाईंड डिडक्शन करू शकणार नाही. म्हणून थोडंसं समजून घ्यायच्या भूमिकेत येणं. 3 एंटिटीज जनरली म्हटल्या जातात की ज्ञान होतं त्यावेळेला काय होतं, तर ज्ञाता, ज्ञेय आणि ज्ञान असं म्हटलं जातं. की ज्ञान करून घेणारा मी, ज्ञेय म्हणजे जे जाणून घेतो आहे ते, ती वस्तू, आणि त्याची प्रोसेस म्हणजे ज्ञान किंवा त्याचा इम्पॅक्ट. तसं ध्यान करताना पण काय असतं, ध्याता, ध्येय, ध्यान असं म्हटलं जातं. ध्याता म्हणजे ध्यान करणारा, ध्येय म्हणजे आपण जे विचारतो किंवा व्यावहारिक भाषेत वापरतो ते ध्येय म्हणजे इथलं ध्येय नव्हे, की तुझं ध्येय काय आहे, तुला कोण व्हायचंय, दॅट टाईप ऑफ ध्येय इथे नाहीये. इथे ध्येय याचा अर्थ ज्याचं ध्यान करतो आहे ती गोष्ट, ते म्हणजे ध्येय ध्यानातलं. मी ज्ञानस्वरूप होणार आहे हे ध्येय नव्हे, मी स्वतःच्या जाणीवीचं चिंतन करणार आहे, त्यातली जी जाणीव आहे दॅट इज ध्येय. आणि ध्यान म्हणजे ती प्रोसेस, ऍक्च्युअली फोकसिंग ऑन द सेल्फ, ही प्रोसेस म्हणजे ध्यान. म्हणून 3 एंटिटीज असं म्हटलं जातं. वाङ्मयामध्ये हे पुन्हा पुन्हा येतो. आपण म्हणजे जर का तत्वज्ञानाची आवड असेल एखाद्याला किंवा इव्हन संत वाङ्मयामध्ये पण हे शब्द येतात. अंती एकमय ध्याता ध्यान ध्येय.
स्वामी स्वरूपानंद. ह्या तिन्ही गोष्टी एकमय होऊन जातात, होतात ज्ञानोदय अंतर्यामी. ज्या वेळेला ज्ञान प्रकट होतं त्यावेळेला असं होतं असं ते म्हणतात. म्हणजे काय होतं, ध्याता म्हणजे ध्यान करणारा, कॉमन सेन्सची गोष्ट आहे. मी ध्यानाला बसतो त्यावेळेला मी ध्याता असतो. इतर वेळेला काय असतो, त्या वेळेला काय करेन ते मी असतो. त्यामुळे ध्याता नावाचं एक अजून सेपरेट नाही आहे माझ्यामध्ये. मी ज्या वेळेला कुठलंही विशेष कर्म करायला जातो, विशेष गोष्ट उपभोगायला जातो, ती गोष्ट ठरवून करतो, त्यावेळेला स्वतःकडेच स्वीकारलेली ती भूमिका असते. ज्यावेळेला मी खूप छान काहीतरी अनुभवणार आहे, उपभोगणार आहे, त्यावेळेला मी भोगता असतो, कारण मी ठरवून ते करत असतो. तो रोल मी स्वीकारलेला असतो. ज्या वेळेला मी मुलाशी बोलतो त्यावेळेला त्याचा बाप हा रोल मी स्वीकारलेला असतो. ज्या वेळेला आई वडिलांशी बोलतो त्यावेळेला मी त्यांचा मुलगा ही भूमिका स्वीकारून त्यानुसार माझं बोलणं वागणं होतं. गुरूंशी बोलताना शिष्य या भूमिकेतून माझं बोलणं वागणं होतं, त्या भूमिकेला अप्रोप्रिएट. तसं ज्या वेळेला मी ध्यान करतो त्यावेळेला ध्याता हा रोल मी माझ्याकडे घेतो, की मी आता ध्यान करणार आहे. मग काय करणार आहे, तर असं असं श्वास घेणार आहे, श्वास नियमित झाल्यानंतर त्याचा मंत्रावर अवलंबन ठेवणार आहे, आणि मंत्र इज इक्वल टू मी ही क्रिया प्राधान्याने मी अंतःकरणावर चालवणार आहे, असं जो ठरवतो तो स्वतःला ध्याता असं म्हणतो, ध्यान करणारा. ध्येय काय आहे आम्हाला कळलेलं आहे, की स्वची जाणीव, मी आहे ही शुद्ध जाणीव फोकस करून राहणे आणि ती प्रोसेस करणे म्हणजे ध्यान. आता थोडंसं त्याला आता आपण बॅक ट्रॅक करायचं म्हटलं तसं केलं तर ध्याता म्हणजे कोण, मी. कोणाचं ध्यान करतो आहे, माझंच. त्यावेळेला ध्येय म्हणजे मी आणि ध्याता म्हणजे ध्यान करणारा पण मी, याच्यात खरं तर फरकच नाही असला पाहिजे. दोन गोष्टी नाहीच आहेत. ज्याचं ध्यान करतो तो मी आणि जो ध्यान करतो तो मी, हे जरी अभिन्न असलं, एकच असलं, तरी त्याचं अनुभव यावा म्हणून मी एक रोल स्वतःशी घेतलेला आहे, की ध्यान करणारा. मी ध्यान करतो आहे अशा प्रकारची भूमिका अंतःकरणामध्ये मी घेऊन ते करतो. तशी नाहीच घेतली तर काय होईल, तर ध्यानच होणार नाही, लक्षच जाणार नाही. मी ध्यान केल्यानंतरच मी जन्माला येतो अशातला भाग नाही. मी सुरुवातीपासूनच आहे. ज्या वेळेला लहान मूल मोठं होत जातं त्यावेळेला त्याला मी ही जाणीव स्फुरायला लागल्यापासूनच ती आहेच, ती व्यक्ती असतेच. पण तरी सुद्धा इतक्या काळ आम्हाला खरं तर सहवास कोणाचा आहे, माझाच सहवास मला खरं तर सगळ्यात नेहमी आहे, केवळ झोपेच्या वेळेत तर नसतो, कारण बुद्धी त्यावेळेला ऍक्टिव्ह नसते. त्यामुळे ॲप्रिसिएशन ऑफ सेल्फ इज ऑलवेज देअर, पण त्याच्याकडे लक्ष देऊन नाही राहिलं तर त्याचं स्वरूप कळणार नाही, हा एवढाच प्रॉब्लेम आहे खरं सांगायचं. म्हणून ध्यानाची आवश्यकता काय आहे, त्याचं स्वरूप कळावं एवढंच. स्वरूपानुसंधान. ध्यान म्हणजे काय, स्वरूपानुसंधान. नाही लक्ष ठेवलं तर त्या मीला काय फरक पडत नाही. तुम्ही ध्यान करा करू नका, मीला काय फरक पडणार आहे, तत्वस्वरूप आहे, इट विल एव्हर एक्झिस्ट. ध्यान केलं नाही म्हणून तो मी हरवून जाणार नाही चिडून की माझं ध्यान करत नाही असं म्हणून तो कुठेही जाणार नाही, तो राहणारच आहे. पण त्याचं ओरिजिनली तो कसा आहे ही जाणीव मला मी ही सतत जाणवते, ही कशी आहे हे मला समजून घ्यायचं असेल तर मला त्याच्याकडे बघावं लागेल. म्हणून कायम असलेल्या त्या मीच्या जाणीवेला बघण्यासाठी म्हणून मी एक भूमिका घेतो अंतःकरणाने, की मी आता मीचं स्वरूप समजून घेणार आहे. याच्यामध्ये मी मुळातच असलेल्या माझ्या अभिन्नतेला एक द्वैत निर्माण करतो. मी माझ्यामध्येच एक सेपरेशन निर्माण करतो, की ध्यान करणारा मी आणि ज्याचं ध्यान करतोय तो शुद्ध मी, असं त्याला मी नाव पण देतो. आवश्यकता आहे, कारण नाहीतर ह्या सगळ्या गोष्टी अनावश्यक म्हणून उडवून टाकणं हा भाग नाहीये, पण क्लॅरिटी हवी म्हणून बोलतो. कारण ध्यान करायचं असेल, ध्यान कशाच्या साह्याने होते, बुद्धीच्या साह्याने होते, फोकस करणं. आणि त्या फोकस करण्यासाठी बुद्धीला काहीतरी डेस्टिनेशन लागेल, आणि ते डेस्टिनेशन हे जरी मी हेच डेस्टिनेशन असलं, कारण बुद्धीला सवय एरवी कुठल्याही प्रकारचं बाह्य ज्ञान ग्रहण करण्याचं आहे.
गुरुत्वाकर्षण समजून घ्यायचं असेल तर गुरुत्वाकर्षण नीड्स टू बी सेपरेट फ्रॉम मी, देन बुद्धी विल कॉन्सन्ट्रेट देअर. तसं माझं स्वरूप समजून घ्यायचं असेल तरी निश्चयात्मिका बुद्धी, बुद्धी काय करते तर निश्चय करते माझ्या मूळ स्वरूपाचा काय आहे हे ठरवते. म्हणून तिला एक डेस्टिनेशन लागेल ज्याच्यावर ती फोकस करेल, आणि त्या मीवर जरी फोकस करायचं असलं तरी ती दरवेळेला ती मी एक सेपरेट एंटिटी म्हणून बघते. आणि मग मी ध्यान करताना इथे लक्ष ठेवून बसतो आणि मीचा शोध घेत राहतो. कोण घेत राहतो शोध? मीच घेत राहतो मीचा शोध ऍक्च्युली. आणि त्याच्यामध्ये मग कशाच्या साह्याने तो शोध घेता येईल? मी असं ऐकलं की जाणीवेच्या साह्याने घेता येईल. मग ती जाणीव मी शोधतो. कॉन्शियसनेस, सेल्फ कॉन्शियसनेस कुठे शोधतो? बुद्धीमध्ये शोधतो. का तर ती बुद्धीला ऍप्रिशिएट होते म्हणून. बुद्धीमधून जाणीव निर्माण होत नाही, जाणीव इज ऑलवेज देअर, पण ऍप्रिशिएट कशाला होईल? बुद्धीला होईल ऍप्रिशिएट. म्हणून पिन पॉइंटेड फोकस करून मी ती कॉन्शियसनेस शोधायचा प्रयत्न करतो. आणि तो कॉन्शियसनेस जेव्हा मिळतो मला, त्यावेळेला माझ्या लक्षात येतं की हा तो मीचा सेल्फ कॉन्शियसनेस म्हणजे हे. आणि मग अशा रीतीने सापडलेली शुद्ध मीची जाणीव मी होल्ड करून राहतो. मीच माझ्याच शुद्ध स्वरूपाची जाणीव वेगळेपणाने होल्ड करून जातो. तुम्हाला मी ग्रास होणार का आहे? नाही असं नाही, थोडं लक्ष दिलं तर. वस्तुतः ज्याची जाणीव आहे तो मी आणि जाणीव ह्याच्यामध्ये खरा तर भेद नाही, कारण ती माझीच जाणीव आहे. ज्याप्रमाणे दिवा आणि प्रकाश याच्यामध्ये भेद नाही, अग्नी आणि उष्णता याच्यामध्ये भेद नाही, त्याप्रमाणे मी आणि माझी जाणीव याच्यामध्ये वस्तुतः भेद नाही. पण ती माझ्या बुद्धीला ऍप्रिशिएट होण्याची मला जी नीड आहे, त्या नीडसाठी म्हणून मी पुन्हा पुन्हा जाणीवेचं माध्यम घेऊन स्वतःला बघतो. ॲज इफ मला आरशात बघायला लागतं. मी खरं तर गोरा गोमटा आहे हे मला कळू शकतं, मी जी व्यक्ती आहे त्याला, पण त्याला एक ते असर्टन करायला मी छान दिसतोय, आरसा लागतो समोर, आणि तो आरशात स्वतःचं प्रतिबिंब बघतो आणि खुश होतो किती छान दिसतो मी. किंवा नसेल दिसत तर अजून पावडर लावायला पाहिजे, हे त्याला आरशात बघून कळतं. आणि ते आरशातलं रूप बघून मी खुश होत असतो त्याच्याकडे बघून. त्याप्रमाणे जाणीव सुद्धा सेपरेटली कळल्यावर मला एक बरं वाटतं. आय एक्झिस्ट. अरे पण यू ऑलवेज एक्झिस्ट हिअर. पण तू आरशातलं रूप बघून असं म्हणतो की मी आहे. त्याप्रमाणे जाणीव वेगळेपणाने पाहता पाहता त्याला ॲप्रिशिएट बुद्धी करत राहते सारखी. एक टप्पा आहे की जाणीव समजून घेणं, आणि जाणीव समजल्यानंतरचा एक प्रांत सुरू होतो. कारण जाणीव माझीच जाणीव मी वेगळेपणाने पाहायची मला सवय असल्यामुळे ते प्रतिबिंब मी सारखं पाहतो आहे, आणि त्या प्रतिबिंबाला मी सत्यत्व मानून त्याचंच ध्यान करतो आहे. आणि ध्यान करणारा जो मी आहे तो कायम सेपरेट राहतो. पुन्हा आरसा ज्याप्रमाणे प्रतिबिंब प्रकाशित करतो ते कोणाचं करतो? बिंबाचं प्रतिबिंब निर्माण होतं. आरसा काढला म्हणून प्रतिबिंब नष्ट झालं, पण बिंब नष्ट झालं असं म्हणता येत नाही, पण त्याचं बिंबत्व नष्ट झालं. थोडस पुन्हा टोचतोय म्हणजे मी. पण ध्याता म्हणजे ध्यान करणारा जाणीवेचं आत्मस्वरूपाच्या कधीपर्यंत एक्झिस्ट करतो? जोपर्यंत तो वेगळेपणाने ध्यान करतोय तोपर्यंत. जर का ऑब्जेक्टिव्हली समजून येणारे माझं मूळ स्वरूप हे वेगळेपणाने अस्तित्वात नाहीये, कारण ते ऑब्जेक्टिव्हली ते कळतंय. ते कुठे कळतंय? तर ते बुद्धीमध्ये कळतंय. बुद्धीला ऍप्रिशिएट होतंय. काय ऍप्रिशिएट होतंय बुद्धीला? एक्झिस्टन्स ऑफ सेल्फ.
एक्झिस्टन्स ऑफ सेल्फ बुद्धीला ॲप्रिशिएट होतो, पण ते ॲप्रिसिएशन बुद्धीला झालेलं हे म्हणजे सेल्फ नाही. थोडं थोडं पुन्हा पुन्हा म्हणजे हे मी रिपीट करतोय, पण हे खूप 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 महत्वाचं आहे, खूप महत्वाचं. जरी आत्ता अनाकलनीय थोडंसं वाटलं तरी पण महत्वाचं आहे. बुद्धीला एक्झिस्टन्स ॲप्रिसिएट होतो कुठलाही, नॉट ओनली ऑफ सेल्फ. बाजूला सगळ्या गाड्या बिड्या चालल्या, त्याचा आवाज येतोय. कसला आवाज आहे हे माझ्या बुद्धीला ॲप्रिसिएट होतं की हे अमुक एक गोष्ट आहे, कुठेतरी भांडण चाललेलं आहे, माझ्या बुद्धीला ॲप्रिशिएट होतं. म्हणून सगळ्या बाह्य गोष्टींचं ज्ञान पण बुद्धीमध्येच होतं. त्यावेळेला ते ज्ञान म्हणजे बुद्धीमध्ये झालेलं जस्ट ॲप्रिसिएशन आहे. बाजूला चाललेल्या गाडीचा आवाज बुद्धीला कळला, याचा अर्थ ती बुद्धीला कळलं म्हणजे ती बाजूची गाडी नव्हे, जस्ट ॲप्रिसिएशन आहे. त्याप्रमाणे सेल्फचं ॲप्रिसिएशन पण बुद्धी करून घेते, पण ते ॲप्रिसिएशन म्हणजे सेल्फ नव्हे. त्याला त्या ॲप्रिसिएशनमध्ये केवळ स्वतःच्या अस्तित्वाचं प्रतिबिंब तो पाहतो आहे बुद्धीमध्ये स्वतःच्याच. ते सोडून देऊन केवळ अस्तित्वावर येऊन राहणं. ध्यान मी करतोय हा भाव काढून टाकून, आपण आधीच काढलेला असतो, करतच नसल्यावर काय ध्यान मी करतोय असं भावही असतो. ध्यान खूप काळ करता 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 त्या स्वरूपाचं अनुसंधान करता करताना हळूहळू बुद्धीमध्ये ॲप्रिशिएट सारखं होत आहे. मी 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 सहज स्फुरण आहे माझं. सकाळी उठल्यापासून ऑब्वियस गोष्ट रात्री झोपेपर्यंत काय आहे, जोपर्यंत चेतना जागृत आहे तोपर्यंत मी ही ऑब्वियस गोष्ट आहे, कायम आहे. आत वळून जरा बघितलं की असं लक्षात येतं की दिवा आत चालूच आहे. काही घरामध्ये नंदादीप असतो ना, पूर्वीचा असायचा, म्हणजे आता लोक इलेक्ट्रिकचं चालू ठेवतात त्यामुळे तोही नंदादीप कायम पेटत असतो. तसं मी हा नंदादीप सदोदित पेटतो आहे आतमध्ये, आमचं लक्ष असं नसतं. त्याप्रमाणे त्याच्याकडे लक्ष ठेवताना ऑब्जेक्टिव्हली न पाहता ते जे ध्येय आहे म्हणजे शुद्ध मीची जाणीव आहे, तीच मी आहे, अशी भूमिका अंतःकरणाने घेणे. हे ध्यान करणारा मी व्यक्तिमत्व किंवा पर्सनॅलिटी सेल्फ असं झालं स्वामी म्हणत असत. आणि पर्सनॅलिटीचे सगळे आविर्भाव काढून टाकल्यानंतर उरणारा इसेन्शियल सेल्फ हा बुद्धीला ॲप्रिशिएट जरी झाला तरी तो इसेन्शियल सेल्फ मी वेगळेपणानेच अनुभवायच्या भूमिकेत असतो. माझ्या पर्सनॅलिटी सेल्फचा आविर्भाव पूर्णतः न काढता मी सतत वेगळेपणाने तो इसेन्शियल सेल्फ पाहू बघतो आणि तो माझ्या अंतःकरणावर रजिस्टर पण होतो कॉन्शियसनेसच्या स्वरूपात. पण तो जरी झाला तरी त्याच्यामध्ये एक वेगळेपणा राहतो. त्याच्यावर पुन्हा 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 प्रॅक्टिस करता करता करता, म्हणून जे स्वामी स्वरूपानंदांनी किंवा सगळ्या संतांनी सदा स्वरूपानुसंधान हे जे सांगितलं आहे, सारखं त्याच्यावर येऊन राहा, सारखं त्याच्यावर येऊन राहा. कधीही म्हणजे व्यवहारकाळी पण यायचा प्रयत्न करा, द्विअवधानी राहा. एका हाताने व्यवहार करा, एका हाताने स्वरूपानुसंधान करा. हे का सांगितलंय? कारण केवळ बुद्धीला ते इसेन्शियल सेल्फचं असणं हे ॲप्रिशिएट झालं तरी पर्सनॅलिटीचा जो वेगळेपणा आहे तो बुद्धी फेकून देत नाही ॲट वन्स. ते पुन्हा ती ॲक्वायर करते. इसेन्शियल सेल्फ ॲप्रिशिएट करते, पण इसेन्शियल सेल्फ ज्या पर्सनॅलिटीला कळला ती पर्सनॅलिटी ॲज इट इज राहते. तिला फक्त एक ॲडिशनल गोष्ट कळलेली असते की मी असं शुद्ध स्वरूपात आहे, जाणीव आहे, एवढं ती कळते, पण स्वतःचे अवगुण काढून टाकत नाही. ते अंतःकरणाशीच संबंधित होऊन राहते, व्यवहाराशी संबंधित होऊन राहते. आणि पुन्हा त्याला ज्यावेळेला अस्वस्थ वाटतं त्यावेळेला पुन्हा इसेन्शियल सेल्फवर यायचा प्रयत्न करते. काही वेळेला त्याला जमतं, काही वेळेला त्याला जमत नाही. नाही जमलं की त्याचं वेगळं डिप्रेशन ते घेतं
मागच्या वेळेला जमलं होतं, यावेळेला जमत नाहीये, मागच्या वेळेला बरं वाटलं होतं, आता वाटत नाहीये. असं ती पर्सनॅलिटी पुन्हा एका स्वतःच्या द्वंद्वामध्ये राहते. कारण अशा प्रकारे अनेक गोष्टीमध्ये राहणं ही मनाचा स्वभाव आहे. त्यामुळे सेल्फ, इसेन्शियल सेल्फ हेच माझं मुख्य स्वरूप आहे असं बुद्धीला कळलं तरी सुद्धा पूर्ण मी तसाच आहे या भूमिकेत राहायची माझी तयारी नसते. ती तयारी करावी म्हणून पर्सनॅलिटीला तिचे जे सगळे बहिर्मुख भाग आहेत त्याला सीज करून इसेन्शियल सेल्फवर पुन्हा 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 राहा असं शिस्त लावायची गरज निर्माण होते. आणि कारण केवळ विचारांनी कळल्याने आमचं समाधान होत नाही म्हणून, कारण ते ज्ञान अंगीभूत होत नाही. म्हणून इतर ज्ञान आणि आत्मज्ञानामध्ये हाच मुख्य फरक आहे की एखादा गणितज्ञ हा खूप गणितातलं डेप्थ नॉलेज प्राप्त झाल्यानंतर आता ते प्रिन्सिपल मला पूर्ण समजलं म्हणून त्याला जो आनंद होतो तो आनंद केवळ इसेन्शियल सेल्फ बुद्धीने ॲप्रिशिएट होऊन आत्मज्ञानाच्या प्रवासावर असणाऱ्या व्यक्तीला होत नाही. तत्कालिक होऊ शकतो, पण जोपर्यंत तो पूर्णतः स्वतःला ज्ञेय स्वरूप करून टाकत नाही, म्हणजे इसेन्शियल सेल्फ आपण आहोत ही भूमिका तो त्याचं अंतःकरण पूर्णपणे स्वीकारत नाही, तोपर्यंत त्याचं समाधान होत नाही. अपूर्णतेची जाणीव राहते. तो बाहेर काहीही प्रिटेंड करेल, आतमध्ये त्याला एक तो कणसूर लागतो ना, गायक लोक असतात की सुराला थोडं खाली आहे हे त्याला आतमध्ये जाणवतं आणि ती अपूर्णतेची जाणीवच त्याला चालवते. खरं तर ते संदीप खरेचं गाणं आहे ना, ते मनी जागा एक जोगी त्याचे आबाळ पाटक, त्याचा दिशाचा पिंजरा त्याच्या पायाला चटक. ते खूप छान आहे ऍक्च्युली. म्हणजे हे आता याच्याशी संबंधित नाही, मी थोडस हवा थोडं खाली आणतोय. म्हणजे त्याचे क्षितिजाचे खोळ त्या चालविते असं त्यांनी म्हटलंय शेवटी. ते हे क्षितिजाचं खोळ आहे, एकदा का त्या आतमध्ये लागलं चालवतं तुम्हाला. म्हणून आत्मज्ञानामध्ये तुम्हाला केवळ आत्मज्ञान होऊन पुरत नाही, तुम्ही ज्ञानस्वरूप जोपर्यंत होत नाही तोपर्यंत प्रवास अखंड चालू ठेवावा लागतो. जे ते तसं ठेवत नाहीत ड्यू टू एनी रिझन, ते स्वतःची हानी करून घेतात. म्हणजे ॲप्रिशिएट झाल्यानंतर पण तिथे एक आता झालं आमचं असं तुला काय वाटतं आता आमचं झालं, कारण पर्सनॅलिटी मधला इनर्शिया त्याला अजून प्राधान्य आहे. झालं असं सांगावं असं का वाटलं? जर का सगळीकडेच तत्वस्वरूप आहेस तर तुला सांगावं असं का वाटलं? कोणी विचारलं होतं तुला तुझं झालं का नाही झालं? व्हाय आर यू सेल्फ सर्टिफाईंग दिस? अर्थात आत्मज्ञान हे सेल्फ सर्टिफिकेशनच आहे. आत्मबोध प्रशस्ती हे तये दशेची ख्याती. मला ज्ञान झालं हे दुसऱ्या कोणी सांगायची गरज नाही, मला कळतं माझं ज्ञान झालं. पण मी ज्ञानस्वरूप झालो, दॅट इज नेक्स्ट स्टेप. की ते ध्येयच तो ध्याता होऊन गेला. म्हणून पुन्हा 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 अशा रीतीने वेगळेपणाने बघायचं नाहीये. एव्हर एक्झिस्टंट सहज स्फुरण मी आहे, हे स्फुरण इन इटसेल्फ पूर्ण आहे. त्याला कुठल्या तरी अनुसंधानाने पूर्ण करण्याची, वेगळेपणाने आणून भरण्याची गरज नाही. असं जरी असलं तरी तिथे पुन्हा पुन्हा अंतःकरणावर याची गरज आहे. अंतःकरणाला हे ज्या व्यक्तीला जाणवतं आणि ती व्यक्ती पुन्हा पुन्हा जेव्हा शक्य असेल, म्हणून स्वामी स्वरूपानंदांनी एवढा जोर लावलाय त्या आत्मानुसंधानासाठी, जेव्हा जमेल तेव्हा ते करतातच आहेत, अशा भूमिकेत आहे. हे कशासाठी आहे? तत्वस्वरूप पूर्णतः होऊन जाण्यासाठी. आणि त्याच्यामध्ये मग तो ध्याता ज्यावेळेला पुन्हा 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 अशा प्रकारे सब्जेक्टिव्ह अटेम्प्ट करत राहील की आपण जसे आहोत तसेच तत्वस्वरूप आहोत तसंच शुद्ध आहोत, अशा भूमिकेत ते स्वतःला घेईल, त्यावेळेला हळूहळू आपण अशा प्रकारे एक वेगळ्या प्रकारे साधना करतो आहोत, ध्यान करतो आहोत, ही भूमिका ते टाकून देईल. कारण ध्यान करतो आहोत ही भूमिका पण पर्सनॅलिटीचीच आहे. तत्वस्वरूप काय कोणाचं ध्यान करत नाही. ते कसं ध्यान करेल? इट जस्ट एक्झिस्ट. त्याप्रमाणे ती व्यक्ती केवळ एक्झिस्टन्स या स्वरूपात स्वतःला ज्यावेळेला अनुभवायला लागते
पुन्हा पुन्हा संस्कार घेते. स्वतःच्या शुद्ध जाणीवेचा संस्कार स्वतःच्याच अंतःकरणाला देणं, त्याच्यामध्ये त्या जाणीवेत राहायचं जे नाविन्य सुरुवातीला असतं ते त्याचं हळूहळू हरपून जातं. आम्ही करतच नसतो त्यावेळेला सगळं नाविन्य असतं. अनुग्रह झाला, ध्यान केलं, भारी वाटलं, नवीन म्हणून वाटलं. रोज केल्यानंतर इतकं भारी वाटत नाही. म्हणजे आम्ही मनापासून करत नसल्यामुळे पण भारी वाटत नाही, पण जो इन डेप्थ करतो त्यालाही मग हळूहळू ते भारी वाटणं कमी होऊन जातं, कारण त्याची ती सहज अवस्था होते. कार चालवायला शिकले, त्याच्यानंतर स्टार्टर मारल्यानंतर गिअर टाकल्यानंतर क्लच सोडताना बंद पडते 10 वेळा. आता आमची बंद पडत नाही, असं त्याला जे कौतुक वाटतं चौथ्या दिवशी. खरं तर तो क्लच साईडच्या माणसाच्या पायात असतो. त्यामुळे ह्याला कौतुक उगीच वाटत असतं. तसं गुरु चालवत असतात कित्येक वेळेला तुम्हाला भावस्वरूपाने. त्यामुळे आम्हाला जमतं ह्याचं कौतुक आम्हाला जास्ती वाटतं. पण तसं नसतं. ज्यावेळेला थोडंसं ते गुरूंचा हात सोडतं, आम्हाला जमतं या नादामध्ये, त्यावेळेला ती गाडी परत बंद पडते. ज्या वेळेला ते पुन्हा पुन्हा करतात, 10 वर्ष भरपूर ट्रिप झाल्या, 50,000 किलोमीटर गाडी चालवली, आता गाडी आमची बंद पडत नाही, चालू राहते. ह्याचं त्याला ते काहीच वाटत नाही, नाहीच पडली पाहिजे बंद. तसं त्यावेळेला मी गाडी शिकलो, मला येते अशा प्रकारचं वेगळं भान नसतं. त्याप्रमाणे ध्याता ज्या वेळेला पुन्हा 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 ध्येयस्वरूप होत राहतो, ध्येयस्वरूप असल्याचे संस्कार अंतःकरणावर प्रोफाऊंड करतो, त्यावेळेला तो आता मी ध्यान करतो अशा भूमिकेत राहत नाही, कारण तो मूर्तिमंत तत्वस्वरूप असतो. त्याच्या सर्व प्रवृत्ती ध्येयपर असतात. म्हणजे हे केवळ आत्मज्ञानाला आहे अशातला भाग नाही. काही काही लोक तुम्ही बघाल व्यावहारिक मध्ये पण एखादे ज्यावेळेला तज्ज्ञ असतात किंवा खूप पॅशनेट व्यक्ती असतात, त्यांचं सगळं ते आयुष्य त्यांच्या ध्येयाला वाहिलेलं असतं. तर सचिन तेंडुलकर जसं ते सांगितलं जातं की रात्री 2 वाजता उठून तो प्रॅक्टिस करत होता. का करत होता? काही अचीव करायचं नव्हतं. त्याप्रमाणे ज्यावेळेला एखादी व्यक्ती त्या ध्येयाला पूर्णतः स्वतःची पर्सनॅलिटी समर्पित करून टाकते, त्यावेळी ती ध्येय स्वरूप होऊन जाते. म्हणून संतांना मूर्तिमंत परब्रह्म असं म्हटलं जातं, कारण पर्सनॅलिटीचे कुठलाही भाग त्या मूळ तत्वस्वरूपाच्या धारणांना विसंगत वागत नाही. परिपूर्णत्व केवळ वैचारिक समजल्यानंतर एक आंतरिक समजलंय, पण व्यवहारामधून तसं ते व्यक्त होत नाही, ही अडचण आहे. ती तुम्ही पुन्हा पुन्हा म्हणून ध्येयस्वरूप होणं ह्याचे 2 भाग आहेत. एक म्हणजे ध्येयस्वरूप म्हणजे नक्की काय ह्याची क्लॅरिटी अंतःकरणाला देणं, बुद्धीला देणं, आणि हे एकदा करून होत नाही, हे सारखं करावं लागतं. कारण आम्ही जोपर्यंत ऑब्जेक्टिव्हली ध्यान करतो आहोत तोपर्यंत ऑब्जेक्टिव्ह झालेलं ॲप्रिसिएशन हे आम्हाला फुलफिल्ड वाटतं काही काळानंतर त्याच्यामध्ये फुलफिलमेंट बंद होतं. ऑब्जेक्टिव्हच आहे, मी आहे, सो वॉट, असं होतं. तो एक जुना पिक्चर आहे ना, आता मला माहिती आहे तो पिक्चर, पण मी फार सांगत नाही त्याच्याबद्दल, की त्याच्यामध्ये तो जो नायक आहे तो टाईट होऊन आलेला असतो आणि त्याच्यानंतर त्याला खूप मारलेलं असतं लोकांनी. तर स्वतःला जर का ती मलमपट्टी लावली तर झोंबेल म्हणून तो आरशाला सगळं लावतो. बघितलं तुम्ही? मी आठवेल पण तुम्हाला ते सगळं. तसं आम्ही सेल्फ हा आरशामध्ये पाहून, बुद्धीच्या आरशामध्ये पाहून जाणीव स्वतःची तिथे सॅटिस्फाय होणं म्हणजे आरशाला मलमपट्टी लावणार काय, आमचे अपूर्णता त्याने भरणार नाही. आम्ही ज्या वेळेला सुरुवातीला ते होत असतं, म्हणजे आरशात पाहूच नाही अशा त्याचा अर्थ नाही. बुद्धीच्या आरशात स्वतःचं शुद्ध अस्तित्व पाहायची गरजच असते, पण ती पाहिल्यानंतर हळूहळू तो भाग काढून कमी पडतो. ॲक्च्युली आपोआप होतं कित्येक वेळेला, कारण आतून लक्षात येतं की याच्या पुढची स्टेप ही आहे. कारण आपण स्वतःच ज्ञानस्वरूप आहोत, त्यामुळे ते ज्ञानस्वरूप स्वतःकडे कसं यायचं हे आपल्याला आतून पर्सनॅलिटीला गाईड करत राहतं मनामधून, पण त्याच्याकडे लक्ष देण्याची तितक्या सजगतेने आवश्यकता असते. म्हणून शास्त्रवाक्य, गुरुवाक्य पुन्हा 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 करत राहायला पाहिजे. त्याचं कारण हे आहे, कारण करेक्शन लागतं तिथे. ते करेक्शन आमचं आम्ही घेऊच असं सांगता नाही येत.
अंतःकरणामधला जडत्वाचा भाग भरपूर असतो आणि ते थोडंसं काहीतरी अनुभवल्यानंतर आता झालं असं समजतं प्रत्येक स्टेजला. तसं होऊ नये म्हणून पुढचा मुक्काम काय आहे त्याच्यासाठी आम्ही पुन्हा पुन्हा स्वतःला जागेवर आणण्याची जी आवश्यकता आहे ती शास्त्रांच्या साह्याने होते. त्याप्रमाणे बुद्धीमध्ये अनुभवलेलं आमचं मूळ स्वरूप हे बुद्धीचा आरसा बाजूला करून माझ्यामध्येच मी अनुभव बिंबामध्येच आहे. अशा प्रकारे स्वतःच्या म्हणून स्वामी बैसला स्वस्थानी, स्वामींचं वाक्य आहे स्वरूपांनी, हरिरूप ध्यानी माहिती. पण स्वामी बैसला म्हणजे कुठे बैसला? बुद्धीने अंतःकरणाने स्वतःच्याच ठिकाणी बैस. आत्मरूपाचं चिंतन, आत्मरूपाचं ध्यान हे पण आता वेगळ्या रूपाने नाही आलं. स्वतःचं असणं शुद्ध स्वरूपात स्वतःपाशीच अनुभव. म्हणून स्वामी अनेक गोष्टी ज्या सांगत, 3 वेळा ते वेगवेगळ्या गोष्टी ते सांगत गेले. त्याच्यामध्ये फोकस ऑन द सेल्फ, सेल्फला फोकस करा. म्हणजे कुठे करा? बुद्धीमध्ये. नंतर सेन्सिंग द सेल्फ, की सेन्स करत राहा स्वतःचं असणं. याच्यामध्ये पण सेल्फ आणि सेन्स करणारा मी याच्यामध्ये फरकच आहे. आणि पुढे जाऊन ते म्हटलं होतं की बी द सेल्फ, स्वतःच तत्वस्वरूप आहोत हे शब्द काढून टाकायचे. तत्वस्वरूप आहोत या शब्दांना ध्यानामध्ये काहीही मूल्य नाही, कारण आम्हाला माहितीच नाही तत्वस्वरूप काय. पण केवळ आम्ही आहोत या भावात राहणे, बी द सेल्फ. हा प्रवास पुन्हा 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 घडवणे. आम्हाला बुद्धीने कळलं म्हणजे करता येईल असं नाही करता आलं तरी चालेल. डायरेक्शन कळली की आम्ही अटेम्प्ट आमचा चुकवणार नाही. साधनागतची आवश्यकता हीच आहे की कळलेल्या डायरेक्शनला आम्हाला स्वतःला नेता येण्यासाठी साधनेची आवश्यकता आहे. केवळ विचारांनी कळलं, आता मी हे करून मला कळलंच आहे, नाही कळलंय, कळलेलं नाही अशातला भाग नाही. तू ते झालेलं नाही आहेस अजून. आणि तू जोपर्यंत तत्वस्वरूप आहेस असं तुझ्या व्यवहारामध्ये, त्याला एक सुंदर शब्द वापरला गेलाय की वृत्तीत्मक ज्ञान, की तशी तुझी वृत्ती झाली पाहिजे. मी आत्मस्वरूप आहे अशी वृत्ती, म्हणजे स्वभाव माझा. केवळ समजणं हा भाग वेगळा आहे. वृत्ती माझी ज्ञानस्वरूप होऊन जाणं आणि सर्व इतर व्यावहारिक वृत्तीच्या अंतःकरणात ज्या जशा जशा आवश्यक असतील तशा उठतात, त्या मूळ आत्मस्वरूपाशी संलग्न असलेल्या आहेत आणि विसंगत तर मुळीच नाही आहेत अशी ज्या वेळेला खात्री होईल त्यावेळेला ते परिपूर्णत्व असेल. तोपर्यंत आमचं साधक असणं हे आम्ही मान्य करून काहीही प्रिटेंड न करता स्वतःपाशी ती साधक भूमिका चालवली पाहिजे. लोक आम्हाला काय म्हणतात त्याच्याशी आम्हाला काही घेणं देणं. आम्ही तत्वस्वरूप आहोत हे पूर्णत्वाने आम्हाला आमचं आयुष्य बनलं पाहिजे. म्हणून त्याला ज्ञानेश्वरी मध्ये भगवंत असं म्हणतात की ज्या भक्तांनी मजची नाम जिणया ठेवले. जगणं म्हणजे माझं नाव करून टाकलं असं त्यांनी म्हटलं. दुसरं काही जगणंच नाही असं केलं. आतून बाहेरून अनेक गोष्टी ती व्यक्ती प्रारब्ध टाकेल त्याप्रमाणे तिला करावं लागतील, उपभोगावे लागतील, ही गोष्ट होईल. आतमध्ये ती परिपूर्णत्वाने तत्वस्वरूप अनुभवते आहे. म्हणून देह तरी वरी चिलीकडे आपुली अपरिहंडे परी बैसका न मोडे मानसीच असं जे म्हटलेलं आहे. आणि इतरांना वाटतं की हा सुखी दुःखी आहे, पण आम्हाला माहिती आहे की हा परब्रह्म स्वरूप आहे. अशा प्रकारे स्वतःचं परिपूर्णत्व अनुभवण्याची प्रेरणा, शक्ती, इच्छा सर्व मिळू देत असं स्वामींच्या चरणी मागणं. मग जे काही बोलणं झालं ते त्यांच्या चरणी अर्पण. हरिओम तत्सत. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेची आता. उपासनेला दृढ चालवावे, भूदेव संतांचे सदा नमावे. सत्कर्म योगे वय घालवावे, सर्वामुखी मंगल बोलवावे. जय जय रघुवीर समर्थ.